आणि यानंतरची महत्त्वाची बातमी गुजरातमधून आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात मोदी हे घटनास्थळी पोहोचतील, त्यानंतर तिथे आढावा घेणार आहेत, माहिती जाणून घेणार आहेत, अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील, जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलला सुद्धा ते भेट देणार आहेत आणि सर्किट हाऊसमध्ये एक बैठक सुद्धा घेणार आहेत। अगदी काहीच वेळात आता ते घटनास्थळी सुद्धा पोहोचणार आहेत। तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद विमानतळावर दाखल झाल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात मोदी हे घटनास्थळी सुद्धा पोहोचणार आहेत। काल ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे, जिथे सध्याची आपण ही सकाळची दृश्य पाहतोय, विमानाचा भाग कोसळल्याचा आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय, हा जो परिसर आहे तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळातच दाखल होतील, अधिकाऱ्यांशी बातचीत करतील आणि त्यानंतर हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत। त्यानंतर सर्किट हाऊसमध्ये एक बैठक होणार आहे आणि तिथे अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली जाईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादला दाखल झालेले आहेत, विमानतळावर ते पोहोचल्याची माहिती समोर येतेय। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी थेट अहमदाबादवरनं दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, जितेंद्र आणि प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जितेंद्र यांच्याकडे मी जाईन। जितेंद्र, आपण पाहतोय एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत, काही क्षणातच ते घटनास्थळी सुद्धा पोहोचतील। सध्याची घटनास्थळाची परिस्थिती नेमकी कशी आहे? ऋतुजा, मी सध्या त्या हॉस्टेलच्या बाहेर आहे। रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत ना, त्यांच्या जे हॉस्टेल आहे माझ्या पाठीमागे, तिथेच काल दुपारी तो विमान पडला होता, त्याच्यात स्फोट झाला आणि त्याच्यात जे रेसिडेंट डॉक्टर्स होते ते जखमी झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता पंतप्रधान येत आहेत, त्यामुळे हे सगळे पूर्ण लोकॅलिटीला आता कॉर्डन ऑफ केला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकतात की इकडे खूप पोलीस बंदोबस्त इकडे केला गेलेला आहे अहमदाबाद पोलिसांतर्फे आणि काही मिनिटांनी ते अहमदाबादला आलेले आहेत पंतप्रधान आणि काही मिनिटांनी ते इथे पोहोचणार आहेत। दुसरं असं की जे CEO आहेत एअर इंडियाचे, ज्या विमानाचा अपघात झाला तो एअर इंडियाचा विमान होता, त्या विमानाचे CEO कॅम्पबेल विल्सन ते पण इथे काही मिनिटापूर्वी आलेले आहेत आणि ते ज्या ठिकाणी तो विमान पडला तिथे गेलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीही प्रतिक्रिया सध्या दिलेली नाही। ते ज्यावेळी परत येणार आम्ही परत त्यांच्याशी प्रश्न विचारणार आहेत आणि इथे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ही जे ठिकाण आहे, काही तज्ञ असं म्हणतात की हा जो अपघात घडला त्याच्या मागे एक बर्ड हिट कारण होऊ शकते। नेमका कोणता कारण होता हे सगळे जे ब्लॅक बॉक्सच्या ॲनालिसिस करून, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे सगळ्याचे ॲनालिसिस करून ती माहिती मिळेल। पण इथे आम्ही पाहू शकतात की एअरपोर्टच्या बरोबरचा हा परिसर आहे आणि इथे खूप बऱ्याच प्रमाणाने इथे पक्षी आम्ही पाहू शकतात। तर हे पण एक फॅक्टर आहे। पण कन्फर्म रीतीने ज्यावेळी हे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होईल त्याच वेळी कन्क्लूड होऊ शकेल की हा जो अपघात घडला तो बर्ड हिटमुळे घडला की काही याच्या मागे काही दुसरा वेगळा कारण होता। पण सध्या इथे डेव्हलपमेंट असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ते इथे पोहोचणार आहेत आणि बघा हे फॉरेन्सिकचे अधिकारी पोहोचलेले आहेत। एक टीम आलेली आहे इकडे आणि ते फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनसाठी इथे आलेले आहेत आणि ते सॅम्पल्स घेणार आणि सॅम्पल्स घेऊन लॅबमध्ये त्याची चाचणी करणार आणि काही त्यांच्या निष्कर्ष येते ते सार्वजनिक होणार की नाही त्याची माहिती अजून आपल्याकडे नाही आहे। पण एक फॉरेन्सिकची टीम आहे आणि इंटरनॅशनल एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनची टीम पण येत आहेत। नंतर बोईंग ज्या कंपनीचा हा विमान होता त्या कंपनीचे अधिकारी पण इथे येणार आहेत इन्व्हेस्टिगेशनसाठी। अशा प्रकारे 3 ते 4 नेमके इन्व्हेस्टिगेशन इथे होणार आहे। DGCA शासनाची जी एजन्सी आहे सिव्हिल एव्हिएशनची, त्याचीही एक इन्क्वायरी होणार आहे। ते सगळे अधिकारी इथे येऊन त्यांची इन्क्वायरी करणार आणि आपल्याला आता एक फिक्स टाईम आपण सांगू शकत नाही, पण आपल्याला
ही माहिती मिळेल की नेमका हा अपघात घडला कसा होता. ऋतुजा. जितेंद्र, आणखी एक महत्वाचं या सगळ्यामध्ये अनेक तर्कवितर्क जरी असले, अनेक तांत्रिक कारणं सांगितली जात असली, ज्याचा उल्लेख आपणही केला, ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स, त्याचा शोध सध्या घेतला जातोय. यानंतरची नेमकी प्रोसिजर कशी असेल? ऋतुजा, असं आहे की अजून ब्लॅक बॉक्स सापडला गेलेला असं सूत्र म्हणतायत, पण अजूनही ऑफिशियल कन्फर्मेशन DGCA कडून आलेला नाही आहे. पण ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचा असतो विमानामध्ये. ब्लॅक बॉक्समध्ये दोन इन्स्ट्रुमेंट्स असतात. एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो आणि दुसरा की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हे जे दोन उपकरण आहेत ते फ्लाईट रेकॉर्डर ते ब्लॅक बॉक्समध्ये असतात आणि जर कधीही विमानाचा अपघात झाला तर ते ब्लॅक बॉक्स इन्व्हेस्टिगेटर्स रिट्रीव्ह करतात आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याची चाचणी करतात आणि त्यामधून ते निष्कर्षला येतात की नेमका अपघात घडला कसा. तर ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे असा अजूनपर्यंत अधिकृत माहिती नाही, पण सूत्र सांगतायत की ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे लोकांना, पण अजूनपर्यंत काही अधिकृत DGCA कडून अशी माहिती आलेली नाही. अगदी. जितेंद्र, तुम्ही सोबत राहा. यानंतर प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. प्रांजल, खरं तर आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या DNA टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. हे काम सुद्धा सुरू आहे. एकंदरीतच हॉस्पिटलमध्ये नेमकी काय स्थिती आहे? ऋतुजा, खरं आहे कालचा हा अपघात झाला त्यानंतर बचाव कार्य हे करण्यात आलं. सर्व मृतदेह असतील किंवा जखमी जे काही आहेत या अपघातामध्ये जखमी झालेले जे काही प्रवासी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात हे आलेलं आहेत. आणि आपण दुसरीकडे जर बघितलं तर आता VIP मुवमेंट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते घटनास्थळी देखील पोहोचणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती यंत्रणा देखील सतर्क ह्या झालेल्या आहेत. काल आपण बघितलं तर गृहमंत्री अमित शहा इथे आले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यानंतर जखमींची देखील विचारपूस केली. यासोबतच यातील एक प्रवासी जो आहे तो खरं तर या सर्व घटनेमध्ये आश्चर्यकारकरित्या तो बचावलेला आहे. त्याच्याशी देखील त्यांनी संवाद साधला. काल केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा झाल्यानंतर आज प्रांजल, मी काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते. आपण हा ताफा पाहतोय. मोदींचा हा ताफा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही क्षणांपूर्वी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले आणि आता घटनास्थळाच्या दिशेनं हा संपूर्ण ताफा रवाना होतोय. तिथे जाऊन ते पाहणी करणार आहेत. कालच्या दुर्घटनेविषयीची माहिती जाणून घेणार आहेत. नेमकी सध्याची काय स्थिती आहे याची सगळी माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जाणून घेतील आणि आता त्यांचा हा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. घटनास्थळावर दुसरीकडे आपण पाहतो ही सध्याची दृश्य, जिथे विविध टीम्स या तैनात करण्यात आलेल्या आहेत, पाचारण करण्यात आलेल्या आहेत. फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि युद्ध पातळीवर हे संपूर्ण काम सुरू आहे. काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे पोहोचतील. पुन्हा एकदा प्रांजल यांच्याकडे जाऊयात. प्रांजल. ऋतुजा, खरे अगदी काही मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनास्थळी दाखल होणार आहेत. घटनास्थळाची ते पाहणी करणार आहेत. हा अपघात नक्की कसा झाला याचा करता सर्व तपास यंत्रणा हे शोध घेत आहेत आणि आज पंतप्रधान मोदी हे तिथे जाणार आहेत. आपण बघितलं तर काल अमित शहा तिथे आले होते. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, जखमींची विचारपूस केली होती. यासोबतच जो एक प्रवासी वाचला आहे त्याच्याशी देखील त्यांनी संवाद साधलेला होता. त्यानंतर आज मोदी हे येत आहेत आणि एकंदरीतच नरेंद्र मोदी हे येणार असल्यामुळे कुठेतरी यंत्रणा देखील सर्व सतर्क झाल्या आहेत. यासोबतच आपण आज सकाळपासूनच जर घडामोडी बघितल्या तर एअर इंडियाची CEO जे आहेत ते देखील आता मध्ये घटनास्थळावरती उपस्थित आहेत. या म्हणजे आपण बघितलं तर हा अपघात नक्की कसा झाला, का झाला याचे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. काही सोशल मीडियात देखील जे व्हिडिओ येत आहेत त्यानुसार काही प्रवाशांनी विमानामध्ये सोयीसुविधा ज्या आहेत त्या दिल्या जात नाही आहेत. काही जे काही यंत्रणा म्हणजे आपण छोटे छोटे म्हणजे लाईट असेल, विमानाचे फॅन असेल हे चालू नाही आहेत हे देखील ते दाखवलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आज एअर इंडियाचे CEO देखील इथे आले आहेत. यासोबतच काही वेळापूर्वीच NDRFचे जे हेड आहेत गांधी ते देखील इथे उपस्थित आहेत. फॉरेन्सिकचे टीम इथे पोहोचलेले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, वरिष्ठ आरोग्य अधिकारी असतील, यासोबतच इतर सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या तिथे पोहोचलेल्या आहेत. निश्चित. प्रांजल, तुम्ही सोबत राहा. एक ताजी अपडेट आपल्याला जाणून घ्यायची आहे, त्यासाठी आपण जितेंद्र दीक्षित यांच्याकडे जाऊयात. जितेंद्र, विविध फॉरेन्सिक टीम ह्या त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. सध्या त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू आहे. कोणकोणत्या टीमचा यामध्ये समावेश आहे त्या संदर्भातली काय माहिती?
नाही, असं आहे की बघा ऋतुजा, 3 ते 4 प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स इथे सुरू आहेत. एक इन्व्हेस्टिगेशन आहे इंटरनॅशनल एअर ॲक्सिडेंट ब्युरोचा एक इन्व्हेस्टिगेशन असतो. त्याचे लोक येणार आहेत इथे आणि ते पण त्यांची तपासणी करणार. नंतर बोईंगने पण सांगितलं आहे की तो पण स्वतःचा इन्व्हेस्टिगेशन करेल, कारण की जिथे जिथे ज्या कंपनीचे विमान अपघातग्रस्त होतात ते कंपनीची टीम पण तिथे जाते आणि तिकडचा तो घटनेचा तो इन्व्हेस्टिगेशन करते. तर बोईंगची टीम पण इथे येणार आहे. नंतर DGCAची एक टीम येणार आहे, ती पण इन्व्हेस्टिगेशन करणार. असे प्रकारचे 3 ते 4 चे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते होणार आहेत. आणि फॉरेन्सिकचा जर आपण म्हणू तर फॉरेन्सिकची टीम पण आत्ताच इथे आलेली आहे आणि इथे ते सॅम्पल घेऊन लॅबमध्ये जाणार आणि ते त्यांच्या जे काही निष्कर्ष आहेत ते मला आता सध्या माहीत नाही की ते सार्वजनिक करणार की नाही, पण तो फॉरेन्सिक डेटा पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक महत्त्वाचा भाग असणार आहे. ऋतुजा, याला जोडून मला आणखी एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा घटनास्थळी आता भेट देणार आहेत. तर या सर्व टीम्सची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा काही बैठक होईल का? त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली जाईल का? सर्व टीम्सचे लोक भेटणार की नाही याबाबत काही अजूनपर्यंत कन्फर्म माहिती आलेली नाही. पण असं आहे की आज दिवसभर जी माहिती आलेली आहे की खूप तास पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे अहमदाबादमध्ये राहणार आहेत आणि ते संध्याकाळी भेटू शकतात अधिकाऱ्यांना, इकडचे राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना आणि एव्हिएशन जे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत त्यांच्याशी जुडलेले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी तर बरोबर पण इकडचे सर्किट ते बैठक करणार आहेत. आता काही मिनिटात इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुवमेंट होणार आहेत. ते अहमदाबाद एअरपोर्टहून निघालेले आहेत अशी माहिती येत आहेत आणि इथे येऊन नंतर ते हॉस्पिटलमध्ये जाणार. तिथे जे जखमी लोक आहेत त्यांना ते त्यांची भेट घेणार आहेत आणि त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांशी इन्व्हेस्टिगेशनमध्ये किती प्रोग्रेस वगैरे आला आणि लोकांना किती काय रिलीफ द्यायचं आहे हे सगळे त्याबाबत ते विचारपूस करणार आहेत. तर आज पूर्ण दिवस मला असं वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे अहमदाबादमध्ये राहू शकतात. किमान दुपारपर्यंत तर ते इथे राहणारच. अगदी जितेंद्र, तुम्ही सोबत राहा. सध्याची ताजी ही जी दृश्य आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तर एकीकडनं अहमदाबाद विमानतळावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हा रवाना झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी ते घटनास्थळी पोहोचतील. घटनास्थळाची ही सध्याची दृश्य आहे जिथे कूलिंगचं काम सुरू आहे. फॉरेन्सिक टीम ह्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या टीम यांना पाचारण करण्यात आलेलं आहे, ज्यांच्याकडनं या संपूर्ण घटनेचं रिसर्च सुरू आहे. तांत्रिक बाबी जाणून घेतल्या जात आहेत आणि हा सगळा अहवाल सुद्धा पुढे पाठवला जाईल. त्यासाठी युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे आणि अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा काही क्षणात इथे पोहोचतील. हॉस्पिटलमध्ये अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे सुद्धा जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये कालच्या दुर्घटनेमधील मृत प्रवाशांचे शवविच्छेदन हे सुरू आहे. अनेक नातेवाईक हे मृतदेहाची ओळख पटत नव्हती तेव्हा चिंतेत होते, मात्र आता अनेकांची ओळख सुद्धा पटलेली आहे आणि 192 इतकी संख्या आहे ज्याचे DNA टेस्ट हे सुद्धा करण्यात आलेले आहे. DNA टेस्ट आणि DNA मॅच हे संपूर्ण प्रक्रियेसाठी खरं तर 72 तास लागतात आणि ती प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यामुळे अजून काही जणांच्या DNA टेस्ट ह्या प्रलंबित आहेत. DNA मॅच झाल्यानंतरच मात्र मृतदेह हे नातेवाईकांना सोपवले जातील अशी माहिती मिळते. तर जिथे आजूबाजूच्या परिसरामधील ज्या इमारती होत्या तिथे सुद्धा कशा पद्धतीनं त्याचा फटका बसलाय हे आपण सकाळच्या दृश्यातनं पाहतोय. मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिकेटिंग्स लावण्यात आलेले आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या ताफ्यासह काही क्षणात इथे पोहोचतायत. विविध टीम्स या तिथे दाखल आहेत अगदी सकाळपासूनच आणि रात्री सुद्धा त्या ठिकाणी कार्य हे सुरू होतं. पुन्हा एकदा जितेंद्र दीक्षित यांच्याकडे जाऊयात.
जितेंद्र, काही क्षणातच आता इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील. मात्र थोडंसं मागे जाऊन मला असं विचारायचं आहे, जे इथले रहिवासी आहेत त्यांच्या सुद्धा बाईट्स आपण पाहिल्या तर त्यांचं असं म्हणणं होतं काहीतरी वेगळं घडल्याचं जाणवलं. नेहमीसारखं हे जे टेक ऑफ होतं ते पाहायला मिळालं नाही आणि त्याची त्यांना जाणीव झाली असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं होतं. हो, बरोबर आहे. कारण की इकडचे जे रहिवासी आहेत ते नेहमी पाहत होते, कारण की जो टेक ऑफ नंतरचा जो फ्लाईट पाहत आहे तो याच ठिकाणहून वरून जात होता. तर नेहमी, आणि मला एक असा रहिवासी भेटला, तो सांगत होता की मी नेहमी या ड्रीमलायनरला पाहत होतो आणि मला याची आवाज खूप छान वाटत होती, कारण की दुसऱ्या विमानसारखा तो खूप आवाज करत नव्हता, याचा सायलेन्सर खूप चांगला होता असा तो म्हणत होता. आणि त्यांनी असा एक अनयुज्युअल गोष्टी ही पाहिली की जो अल्टिट्यूड होता, ज्या उंचीने नेहमी तो विमान जात होता, काल दुपारी तो तितकी उंचीवर नव्हता. आणि काही सेकंदानंतर त्यांनी पाहिला की तो विमान जवळच्या बिल्डिंग्समध्ये, म्हणजे हा जो हॉस्टेल आहे ज्युनियर डॉक्टर्सचा, रेसिडेंट डॉक्टरचा, त्यावरून तो पडला आणि स्फोट झाला आणि आग लागली तिथे. तर तो आय विटनेस होता या घटनाचे. आणि याच्याप्रमाणे काही आणखी काही लोक आहेत, त्यांनी पण असे स्टेटमेंट दिलेले आहेत की तो विमान खूप लो अल्टिट्यूडने, तुम्ही पाहू शकतात की हा जो फ्लाईट पाथ आहे तो इथूनच पास होतोय. जर अहमदाबाद एअरपोर्टहून ज्यावेळी विमान टेक ऑफ करतो तर एअरपोर्टच्या परिसराहून बाहेर आल्यानंतर तो ह्याच दिशेने तो पुढे जातो. तर ही जी बिल्डिंग होती तो फ्लाईट पाथच्या खाली होती आणि इथेच तो विमान पडला. जितेंद्र, जसं आपण काही वेळापूर्वी बातचीत करत होतो, ब्लॅक बॉक्स विषयी आपण बोलत होतो. हा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर जेव्हा ती माहिती जाणून घेतली जाते, काढली जाते, या संपूर्ण प्रक्रियेला किती दिवसांचा कालावधी लागतो? नाही, ब्लॅक बॉक्स असा आहे की तो खूप मोस्टली त्याची बनावट अशी असते की तो खूप इंटॅक्ट राहतो. म्हणजे विमान जर बुडाला, विमानला आग लागली, विमान जर पडला खाली, तरीही ब्लॅक बॉक्सची बनावट अशी असते की त्याला डॅमेज होत नाही. आणि त्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन उपकरण असतात. एक असतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आता अपघात झाल्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते ब्लॅक बॉक्सला रिट्रीव्ह करतात आणि हे जे दोन उपकरण आहेत त्यांच्या ती एक्झामिन करतात. आणि जे काही संभाषण दोन पायलट्समध्ये, म्हणजे कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरमध्ये जे संभाषण झाला, किंवा जे बाहेरचे जे स्टाफ आहे, केबिनचे जे स्टाफ आहेत, केबिन क्रू, त्यांच्याशी जर काही त्यांचा बोलणं झाला तो पण माहिती मिळू शकते. आणि फ्लाईट किती उंचीवर होता, त्याची स्पीड काय होती, ही सगळी माहिती, वेदर वगैरे कसा होता आणि ATC शी नेमकं त्यांच्या काय संभाषण झालं, हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन ब्लॅक बॉक्सहून मिळते. आणि ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर मला असं वाटतंय की जे एक्झामिनर्स आहेत तर ते एक आठवड्यात किंवा 3 ते 4 दिवसात ते कन्क्लूड करतात की नेमका विमान अपघाताचा कारण काय होता. तर आता अनऑफिशियली माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, पण अजूनही DGCA करून याच्या कोणताही कन्फर्मेशन आपल्याकडे आलेला नाही. जितेंद्र, अगदी काही क्षणातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पोहोचतील. त्यांना किती वेळ लागू शकतो नेमका, आणि त्यापुढे आजच्या दिवसभरात त्यांच्या नेमक्या काय काय बैठका होणार आहेत? कारण ते दुपारपर्यंत अहमदाबादला असतील अशी शक्यता आहे, अशी माहिती मिळते. हो ऋतुजा, आता ते इथे येऊन ज्या ठिकाणी विमान पडलेलं आहे ते तिथे जाणार आणि तिथे जे काही आता काम सुरू आहे, अजूनही व्हिज्युअल्स आपल्याकडे आलेले आहेत की विमानमध्ये काहीतरी जे स्मोक आहे तो येत होता आणि त्याला विझवण्याचं, शांत करण्याचं काम जे आहे तो पण फायर ब्रिगेडचे लोक करत होते. आणि काय काय नुकसान झालेलं आहे या अपघातामुळे
त्याची तपासणी करणार आहेत, तिथे व्हिजिट करणार. माझ्यासमोर हा जो हॉस्टेल आहे रेसिडेंट डॉक्टर्सचा, ज्याला खूप डॅमेज झालेला आहे कालच्या अपघाताला, आणि हॉस्टेलमध्ये जे काही ज्युनियर डॉक्टर्स होते ते काही डॉक्टर्स पण इंजर्ड आहेत, काहींची डेथ झालेली आहे. तर या ठिकाणी पण पंतप्रधान येणार आणि इथून ते हॉस्पिटलला जाणार आहेत. तर तिथे जे लोक इंजर्ड आहेत, हॉस्पिटलमध्ये दाखल जे लोक आहेत, त्यांच्याशी ते बोलणार आहेत, जे बोलू शकतात, नाहीतर त्यांची ते विचारपूस करणार आणि त्यांचा उपचार कसा सुरू आहे याची जानकारी, याच्या इन्फॉर्मेशन माहिती ते घेणार आहेत. आणि त्यानंतर ते इकडचे जे अधिकारी आहेत, सिव्हिल एव्हिएशनचे जे अधिकारी आहेत, राज्य शासनाचे जे अधिकारी आहेत, पोलीसचे जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी ते बोलणार आहेत. ऋतुजा. नक्कीच. मुळात जितेंद्र सर, या संपूर्ण घटनेनंतर एक मोठा हादरा बसलेला आहे पंतप्रधान म्हणून स्वतः मोदींना आणि त्यातच त्यांचं स्वतःचं शहर, आणि त्यामुळे अर्थात या घटनेचं गांभीर्य खूप मोठं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती दखल घ्यावी अशा स्वरूपाची ही घटना, कारण अर्थातच परदेशातनं सुद्धा आता पाहणी केली जाणार आहे. संपूर्ण पाहणी होईल की नेमका अपघात का झाला. जितेंद्र सर. हो बरोबर आहे, हो बरोबर आहे ऋतुजा. आता ते प्रयत्न करणार नेमका की हा अपघात झाला कसा. आता अशी एक गोष्ट आहे, काही तज्ञ जे आहेत ते असा ते सजेस्ट करतायत की हा अपघात बर्ड हिटमुळे झाला, बर्ड हिटमुळे हा अपघात होऊ शकते. पण त्याला काही एक्सपर्ट्स काउंटर पण करतात. ते म्हणतात की व्हिज्युअल्समध्ये जर बर्ड हिट झाला असेल तर इंजिनहून ब्लॅक स्मोक येते, पण व्हिज्युअल्स जर आपण पाहिला तर पडण्याच्या आधीचे जे व्हिज्युअल्स आहेत काही सेकंदाचे, त्यात काही ब्लॅक स्मोक वगैरे येत नाही, काळा धूर येत नाही आहे. तर ते रूल आउट करत आहेत की बर्ड हिट होऊ शकते. पण इथे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही बघा, या ठिकाणी एअरपोर्टच्या जवळचं हा ठिकाण आहे. इकडे खूप पक्षी आहेत, खूप बर्ड्स इथे या पूर्ण परिसरामध्ये आहेत. तर अशी शक्यता नाकारता येत नाही. पण नेमकं अपघात कसा झाला हे सगळे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत वेगवेगळे, जे इंटरनॅशनल एअर ॲक्सिडेंटचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे, नंतर DGCAचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे आणि बोईंगचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यानंतरच काहीतरी ते कन्क्लूड करू शकतात की नेमका हा अपघात घडला कसं. अगदी जितेंद्र सर, अतिशय अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. एकीकडे मोदी हे स्वतः सद्गदित झालेले आहेत, कारण स्वतःचे नेते त्यांनी गमावलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती मोदी काय बोलू शकतात. आता मला इथे ते बोलणार मला असं वाटत नाही की ते इथे काही संभाषण करणार पत्रकारांशी, पण नंतर ते बोलू शकतात. आज इथे काय आम्हाला काही अशी माहिती आलेली नाही की ते पत्रकारांशी बोलणार आहेत इकडे अहमदाबादमध्ये. पण त्यांना जे काही म्हणायचे ते ट्विटरवर पण त्यांनी काही एक्सचे पोस्टमध्ये त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली होती. आणि या व्हिजिट नंतर ते काहीतरी माहिती देऊ शकतात त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सहून. नक्कीच. जितेंद्रजी, तुम्ही आमच्या सोबतच राहा.